डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यानं साखर कारखाना आणि आसवणी प्रकल्पात चांगली प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. पाण्याच्या सुव्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर आणि सांडपाणी उत्सर्जन कमी आहे. पर्यावरण व्यवस्थापनासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध असून कारखान्यात औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावीपणे सुरू आहे. कार्यक्षेत्रात सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि पीक फेरपालटीसाठी कारखान्यानं नियोजन केलंय. कारखाना कार्यक्षेत्रात सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन दिलं जात असून कारखान्याच्या सभोवताली चांगल्या प्रकारचा हरितपट्टा विकसित केलाय. त्यामुळे कारखान्याला सन 2022-23 साठी राज्यस्तरीय स्वर्गीय किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार जाहीर झाला होता. पुणे इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारानं कारखान्याला गौरवण्यात आलंय. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय डी पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या कार्यकुशल कामगारांच्या कामाची पोहोचपावती असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी व्हाईस चेअरमन बंडोपंत कोटकर, तेजस सतेज पाटील, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, बजरंग पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत खानविलकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, संजय पडवळ, सहदेव कांबळे, महादेव पडवळ, रामचंद्र पाटील, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, प्रभाकर तावडे, उदय देसाई, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील, पर्यावरण अधिकारी अमर भांबुरे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.